पाकिस्तानात तुरुंगवास भोगताना डहाणूच्या खलाशाचा मृत्यू झाला होता। त्यांचा मृतदेह 1.25 महिन्यानंतर 29 एप्रिल रोजी भारतात पाठवण्यात येणार आहे। विनोद लक्ष्मण कौल, वय वर्षे 46 असे त्यांचे नाव आहे। मासेमारी करताना भारताची हद्द ओलांडून पाकिस्तान हद्दीमध्ये प्रवेश केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती। डहाणू तालुक्यातील विनोद लक्ष्मण कौल यांचा 17 मार्च रोजी तुरुंगवास भोगताना पाकिस्तानात मृत्यू झाला होता। मात्र त्यांचा मृतदेह 1.25 महिन्यानंतर 29 एप्रिल रोजी भारतात पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे। विनोद लक्ष्मण कौल हे ऑगस्ट 2022 मध्ये गुजरात राज्यातील बोटीवर काम करण्यासाठी गेले होते। सुमारे 1.5 वर्षापूर्वी त्यावेळी इतर खलाशांसह पाकिस्तान तटरक्षक दलाने विनोद यांना ताब्यात घेऊन त्यांची तुरुंगात रवानगी केली होती। तर 8 मार्च रोजी खलाशी विनोद हे स्नानगृहात असताना त्यांना अर्धांग वायूचा झटका आला आणि तिकडेच ते कोसळून पडले। त्यांना पाकिस्तान येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर 17 मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या सोबत असणाऱ्या सहकारी खलाशांना सांगण्यात आले। पाकिस्तान तुरुंगात असणाऱ्या खलाशांनी विनोद कौलच्या आजारपणाची तसेच नंतर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती चिठ्ठीद्वारे तुरुंगातील माहितीगारांमार्फत बोर्डी जवळील अस्वली येथे राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना दिली। या मृत्यूबाबतची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींना त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली होती। तर भारत सरकारने पाठपुरावा करून 29 एप्रिल रोजी त्यांचा मृतदेह भारतात आणला जाईल अशी माहिती दिली आहे। पाकिस्तानात तुरुंगवास भोगताना मृत्यू ओढवलेल्या विनोद यांना पत्नीसह अविवाहित असणारी 2 मुलं 2 मुली तसेच 1 विवाहित मुलगी असा परिवार आहे। तर विनोद यांच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले असून बोट मालक तसेच राज्य व केंद्र सरकारने मदत करावी अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आहे।